टाकवडेत अवैध गावठी दारू विरोधात ग्रामपंचायतीचा एल्गार. कारवाईसाठी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे ठराव पाठवला. शिरोळ तालुक्यातील मौजे टाकवडे येथे सुरू असलेल्या अवैध गावठी दारू व इतर अनाधिकृत व्यवसायांविरोधात ग्रामपंचायतीने कठोर भूमिका घेतली असून संबंधित व्यवसाय तातडीने बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे ठरावासह प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या संदर्भात भूमसेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अमोल शंकर फडके यांनी दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते अमृत सावंत यांनी 6 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर केले होते. सदर अर्जांमध्ये टाकवडे गावात अवैध गावठी दारू विक्रीसह विविध अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या 28 फेब्रुवारी 2026 आणि 28 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मासिक सभांमध्ये विषयाचे सविस्तर वाचन करून चर्चा करण्यात आली. यानंतर ग्रामपंचायतीने संबंधित प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्याकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. या प्रस्तावावर सरपंच सौ सविता चौगुले तसेच ग्रामपंचायत अधिकारी विलास फुलाणी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच मासिक सभेचे ठराव आणि संबंधित कागदपत्रे जोडून शिरोळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनाही माहिती व पुढील कारवाईसाठी प्रत पाठविण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांकडूनही गावातील अवैध धंद्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रार करण्यात येत असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश चव्हाण, टाकवडे.